श्री गुरुदेव. मी गेलते बघा घास तोडायला आणि आता उद्याचा घास तोडलेला आहे आणि येता येता सीताफळं बघताना मला थोड्याशा काटक्या सापडल्यात बघा. आता शेतकऱ्याचं कसं असतं, जरी का 2-4 दिवस गॅस भरून आणायला लेट झाला का तरी पण छान अशी चूल मांडायची आणि स्वयंपाक बनवायचा. त्यासाठी म्हटलं चला घ्याव्या थोड्याशा काटक्या. दिसल्यात तर आणल्या सीताफळीच्या वाळलेल्या काटक्या आणि तांब्या भरून पण नेला होता पाणी पिण्यासाठी, कारण खूप घाम येतो आणि घामानं ताण लागते. आणि परत काटक्या ते ठेवल्या आणि मी आले बघा स्प्रिंकलर जोडायला. आता पावसानं थोडंसं थांबला आहे त्याच्यामुळं स्प्रिंकलरनं भिजवायला चालू आहे. आता नाही भिजवलं का आमचे रानं थोडेसे हलके आहेत बघा, त्याच्यामुळे लगेच धान वाळायला लागतं. त्याच्यामुळे म्हटलं चला स्प्रिंकलर बदलून घ्यावं. मी स्प्रिंकलर काय बदलणार नव्हते, नेऊन फक्त पलीकडे टाकणार होते, परत हे जोडणार होते. आणि आमचं स्प्रिंकलरनं जरा जुन्या मॉडेलचं आहे, बरेच वर्ष झाले याला, 20-22 वर्ष झाले बघा ह्याला. आणि त्याच्यामुळे हे खुटल्याचं स्प्रिंकलर आहे, त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला जोडताना का व्यवस्थित येत नाही. परत ह्यांनी जोडलं का ह्यांना चांगलं म्हणजे सवय लागलेली आणि म्हणून स्प्रिंकलर बदलायला आले बघा. मी फक्त पलीकडे टाकणार होते. आताचे कसे क्लिपचे स्प्रिंकलर आहे त्याच्यामुळं सोपं जातं आणि मी सुद्धा स्वतः एकटी बदलू शकते. पण आता हे स्प्रिंकलर न खुटल्याचं त्याच्यामुळे काही जमत नाही. आणि चिखल बघू शकता तुम्ही, खूप चिखल चांगला आरपार भिजलेलं आहे बघा आणि दिवस मावळायला चालला आहे. आता हे लाल सूर्य झाला आहे ना, हे पावसाचे बी आहे. नक्कीच 2 दिवसात पाऊस येणार आहे बघा. छान असा डोंगराआड सूर्य चाललेला आहे आणि खूप छान दृश्य वाटायला लागले. लाल सूर्य झाला आहे. चला तर भेटू मग अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.